जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांनी आणि मासाहेबांनी बजाजी निंबाळकरांना पुन्हा धर्मात घेऊन एक जगावेगळं कार्य केलं आणि हे बघून सईबाईंना खूप आनंद झाला. बजाजींना ते महाली घेऊन आले. सईबाई आणि बजाजींची भेट झाली. आता बघूयात पुढे. थंडीचे दिवस होते. राजे नुकतेच पुरंदराहून पुण्यात आले होते. अचानक दादाजी नरसप्रभूंच्या सह कान्होजी आल्याची वर्दी वाढत आली. कान्होजी आले. राजांना ते म्हणाले, राजे, अफजल खानाचा हुकूम आला आहे. आम्ही जावळीशी संधान बांधावं, नाही तर जावळी हस्तगत करावी. कारण तुम्हीच आहात राजे. पोरक्या झालेल्या जावळी जहागिरीवर यशवंतराव मोरे दत्तक घालतात. यशवंतराव मोरे दत्तक घातलात. जी गोष्ट आदिलशाहीत अर्ज विनंत्या करून पार पाडायची ती तुमच्या अधिकारानं झाली. यात आदिलशाहीचा अपमान नाही. बरं, मग त्याचसाठी अफजल खानाला ही मोहीम आदिलशाहीनं सांगितली. पण खान धूर्त आहे, हुशार आहे. तो जावळीच्या रानात शिरायला भीतो. आम्ही दप्तरी का होईना पण पडलो आदिलशाहीचे चाकर. ही मोहीम आमच्यावर ढकलून अफजल मोकळा झाला. मग जावळीवर चालून जाणार? तोच विचार करतो आहे. खान दीर्घद्वेषी आहे, घातकी आहे. आम्हाला हे माहीत आहे. अफजल खानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या. हे आम्ही विसरलो नाही, विसरणार नाही. राजे, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो, पण खानाशी जावळीच्या चंद्ररावांचं जुगन होण्याच्या आत जावळीचा गड्डा हलवणं आवश्यक आहे. जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आडरानात आहे. आदिलशाही फौजांना देखील तिथं मार खाल्ला आहे. आदिलशाही परकी फौज. आपल्याला ते कठीण नाही. तुम्हीच वारस म्हणून जावळीच्या गादीवर बसलेला यशवंतराव मोरे आज चंद्रराव म्हणून बळजोर झाला आहे. तो कुणाला जुमानीत नाही. प्रथम समोपचारानं घेऊ. जमलं नाही तर नाईलाज आहे. कान्होजी राजांचा निरोप घेऊन गेले आणि राजांचे रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागले. मोऱ्यांच्या जुलुमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंदरवर होते. पुरंदरवरचे बांधकाम पुरे होत आले होते. सकाळी राजे आपल्या महालात बसले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच राजे सज्जात गेले. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनिशी आले होते. बजाजी वाड्यात आले. राजे बजाजींची वाट पाहत होते. बजाजींचे शुद्धीकरण झाल्यापासून बजाजीजी महादजींचे लग्न ठरविण्यात गुंतले होते. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेले होते. एवढेच राजांना कळले होते. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांच्याकडे आले. या बजाजी, तुम्ही आल्याचं मघाच आम्ही पाहिलं. मासाहेबांच्या दर्शनाला गेलो होतो. तुम्ही मासाहेबांची खाशी माणसं. तुमच्यावर आम्हाला राग करता येणार नाही. बजाजी त्या थट्टेनेही कळवळले. ते म्हणाले, असं समजू नये राजे. आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळं माझा उद्धार झाला. पुन्हा माणसात आलो. तुम्ही सोयरीक ठरवायला गेला होतात ना? राजांनी विषय बदलला. जी, मग महादजींचं लग्न ठरलं? जी नाही. का? मुलगी बरी नाही? तसं नाही महाराज. मुलगी पसंत होती, पण त्यांना सोयरीक मान्य झाली नाही. राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, का? बजाजी खाली मान घालून उभे होते. निखळलेली आसवे गालावरून वाहत होती. राजे गडबडीने उठले. बजाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, बजाजी, हे काय? एक सोयरीक मोडली म्हणून मुलाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू? पुसा ते डोळे बजाजी. असल्या 56 नवऱ्या महादजीला मिळतील. बजाजी अश्रू टिपीत म्हणाले, नाही राजे, इतकं सोपं नाही ते. आपण मला धर्मात घेतलं, पण माझ्याशी सोयरीक बांधायला कोणी धजत नाही. राजे विचारात पडले.
त्यांना काही सुचत नव्हते. त्याच वेळी जिन्यावर पावले वाजली. बजाजी सावरून उभे राहिले आणि दारातून सखूबाई आबासाहेब म्हणत धावत आली. हिरवा परकर, हिरवी चोळी घातलेली सखू बजाजींना पाहून दारातच थबकली. राजे हसले, म्हणाले, कोण? आमच्या सखूबाई? या आत या, लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही? सखू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली आणि झटकन राजांना बिलगत म्हणाली, आबासाहेब? काय म्हणता अक्कासाहेब? राजांनी तिला कुरवाळीत विचारले. जावा, अशानं आम्ही बोलणार नाही. सखूची समजूत काढीत राजे म्हणाले, तुम्ही बोलला नाही तर आमच्या बरोबर बोलणार कोण? काय हवं ते अक्कासाहेबांना? सखूने एकवार बजाजींच्याकडे पाहिले आणि एकदम राजांच्यावर नजर वळवून ती म्हणाली, आम्हाला बाहुली पाहिजे. मुळीच मिळायची नाही. राजे म्हणाले. सखूने राजांच्या कुशीत तोंड लपविले. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, आता आणायला तो बाहुला. तीच चिंता आम्हाला लागलीये. बजाजी, ही आमची सखू तुम्हाला सून म्हणून चालेल? बजाजी थक्क झाले. त्यांचे डोळे विस्फारले गेले. ते उद्गारले, महाराज, आम्ही खरंच विचारतो, ही सून चालेल? बजाजींच्या सर्वांगाला कंप सुटला होता. त्यांना उमाळून हुंदका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. मिठी मारीत राजे म्हणाले, हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमचे व्याही. सखूबाईने ते ऐकले मात्र एकदम लाजून ती तेथून पळाली. महाराजांच्या हास्यात बजाजी सामील झाले. अश्रू टिपून बजाजी म्हणाले, राजे, तुमचं मन फार मोठं. थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेवर जा. खाली जाताच आहा तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या. बजाजी समजले. ते खाली गेले. थोड्याच वेळात सईबाईंनी महाली येताच विचारले, एवढ्या तातडीने बरं बोलावलं? तसंच जरुरीचं काम होतं. आता कुठली मोहीम काढलीत? सईबाईंनी विचारले. मुलीच्या बापाला मुलीच्या लग्ना इतकी अवघड मोहीम कुठली? कुणाचं लग्न? आपल्या सखूचं. हुडकूनही मिळणार नाही असं सुरेख स्थळ आलं आहे. मग ठरवून टाकावं. मला काय विचारायचं? पहा, नंतर तक्रार कराल. बिलकुल नाही. ठीक आहे, ठरवून टाकू. सईबाई पुढे येत म्हणाल्या, पण स्थळ सांगा ना. पाहिलं, अडलात ना? मुळीच नाही, सईबाई निश्चयाने म्हणाल्या. पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असा थोडाच आहे. फार चांगलं स्थळ आहे. बजाजीच्या महादजीला सखू निश्चित केली आहे. सईबाई राजांच्याकडे पाहतच होत्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारले, का स्थळ पसंत नाही? एक विचारू का? विचारा ना. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का? सई, तुमच्यासाठी करीत नाही. तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना. आपण करता आहात, विचारा न कशाला. याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सोनं होऊन जाईल. सखूचं कल्याण होईल. सई, हीच अपेक्षा माझी होती. राजे जवळ येत असलेले पाहताच सईबाई म्हणाल्या, जाते मी. मासाहेबांनी पुलाव्याची जबाबदारी आम्हा दोघींवर टाकली आहे. धाकट्या बाई एकट्याच आहेत. सईबाई निघून गेल्या. राजे समाधानाने मागे वळले. बजाजींचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ते ती बातमी सांगत होते. साऱ्या महालात ही बातमी वावटळीप्रमाणे पसरली. 2 प्रहरी जिजाबाई झोपल्या होत्या. पलंगा शेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई बसल्या होत्या. सोयराबाईंनी ही बातमी जिजाबाईंना सांगितली. जिजाबाईंचा विश्वास बसेना. त्या सोयराबाईंना म्हणाल्या, पण सुनबाई, कुणी सांगितलं तुम्हाला?
साऱ्या महालात पसरली आहे ही बातमी. जिजाबाई उठत म्हणाल्या, काय म्हणावं या शिवबाला, काही वेळा फारच करतो. छे, हे शक्य नाही. जिजाबाई उठल्या. हुजऱ्याकडून त्यांनी आपण राजांच्या महाली येत असल्याची वर्दी पाठविली. जिजाबाई महाली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई उभ्या होत्या. जिजाबाई आत येताच राजे म्हणाले, मासाहेब, आपण आज्ञा केली असतील तर आम्ही खाली आलो असतो. राजांच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर घालून केली जाते असा आमचा समज होता. तो खराही आहे. राजे म्हणाले, तसं असतं तर आम्हाला न विचारता सखूबाईंची सोयरीक जमवली नसती. मासाहेब, आपल्याच आज्ञेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. जिजाबाईंना काही उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महादजींचं लग्न ठरवायचं तर आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठंही त्यांची सोयरीक जमवली असती. कुठंही जमू शकत तर आमच्या सखूशी का जमू शकत नाही, सांगा मासाहेब. राजांनी विचारले. पण जरा विचार. कसला विचार? सईबाईंच्याकडे वळून जिजाबाईंनी विचारले. आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाबाई समजल्या. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाबाईंच्या नजरेला नजर भिडताच आजवर ज्या राजांची नजर पायाकडे वळत असे तेच राजे स्थिर नजरेने जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाईंची नजर मात्र वळली होती. राजे म्हणाले, मासाहेब, सांगा ना, म्हणा, बजाजी बाटलेले आहेत. त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाहीत आणि म्हणूनच सखूला दिलीत. जिजाबाईंनी विचारले, तिची निवड का केलीत? कोणी विचारलं नाही म्हणून? कोणी विचारणार नाही म्हणून नव्हे. ती आपली लाडकी आहे. सखूबाई आपल्या लाडक्या आहेत म्हणून त्यांची या मोठ्या जागी निवड केली. असं मोठं घरानं हुडकूनही सापडणार नाही म्हणून निवड केली. शिवबा, राजे भारल्यासारखे बोलत होते. मासाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाहीत. त्यांना आपलं म्हणावं लागतं, आपलं करावं लागतं, त्यांना विश्वास द्यावा लागतो. बजाजी आपले आप्तस्वकीय जुलुमानं परधर्मात गेले. त्यांचं दुःख तुम्हाला झालं. त्यांना आपलं धर्मात घेतलं, त्यांना आपण धर्मात घेतलं. पण त्यानं काय झालं? एकाही जागी महादजींची सोयरीक जमेना. मुलाचा बाप असूनही सोयरीक मोडली. हे सांगत असता त्याची काय स्थिती झाली हे मासाहेब आपण पाहिले नाही. त्या माणसाला धर्मात घेतलं. आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. माणुसकीला ते शोभणार नाही. मासाहेब, हे तुम्ही करायला हवं. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या हसून म्हणाल्या, राजे, क्षणभर गोंधळ झाला होता खरा. तुम्ही म्हणता ते खरं आहे. मासाहेब, आम्हाला ते माहीत होतं. राजे आनंदाने म्हणाले. राजानं पाडलेल्या नव्या वाटा राजरस्ता बनायला वेळ लागत नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप हा मार्ग रुळेल. महादजी चांगला आहे. आपल्या तोला मोलाचं कुळाशिलाचं ते घराणं आहे. आम्हाला हे मनापासून पटतं. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कैक वेळा तुझी दृष्ट काढून टाकावी असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या 4 बोलांनी नाहीशा होतात. मग चांगल्या कामाला उशीर का मासाहेब? वधू पक्ष आपला आहे. मोठ्या थाटामाटात आपल्या सखूबाईंचं लग्न व्हायला हवं अशी तुमच्या राणीसाहेबांची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसापासून सखूबाईंच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रणे पाठविली गेली. राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सखूबाईंचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला.